आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे नेता यशोमती ठाकूर। आज संपूर्ण जिल्ह्याचं चित्र पाहिलं तर ज्या ठिकाणी चिखलदऱ्यासारख्या ठिकाणी तुमच्या उमेदवाराला दबाव तंत्राचा वापर केला असा आरोप आहे, काय म्हणाले? बघा, दबाव तंत्राचा वापर त्यांनी फक्त चिखलदऱ्यात नव्हे पण ते सगळीकडे करतात। महानगरपालिकेमध्ये पण, या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेमध्ये पण ते दबाव तंत्राचा वापर करून काही लोकांना मुभा देत आहेत जे त्यांच्याकडे गेले, आणि काही लोकांना म्हणतायत की आम्ही तुमच्याकडे अजून कोणते गुन्हे दाखल करू की काय करू। असं आहे, लोकशाहीचा गळा मोठ्या प्रमाणामध्ये घोटण्याचा पूर्णपणे प्रयत्न भाजप इथं करतो। भाजप आज सत्तेत आहे, आम्ही पण असं होतं की आम्ही पण सत्तेत होतो, पण लोकशाहीचा गळा नाही कधी घोटला आम्ही। दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता देत नाही आहेत, आणि विरोधी पक्षनेता काँग्रेसचा नाही झाला पाहिजे म्हणून तुम्ही काँग्रेसची माणसं पुन्हा एकदा त्यांना तुमच्या पक्षात घेऊन जात आहेत। म्हणजे त्यांचं काय, निरमाचं पावडर वापरून, कमलचं पावडर वापरून ऑपरेशन कमल इम्प्लिमेंट करत आहेत। सो गडबड आहे। लोकशाही इथं स्वतंत्रपणे लोकशाहीला ताकद देण्याचं काम अजिबात नाही आहे। लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे आणि दबाव तंत्र सगळीकडे वापरतात। अंजनगावमध्ये ज्या प्रकारे तुमचा उमेदवार 100च्या आत मतांनी मागे आहे, रिकाउंटिंग मागितलेली आहे, काय म्हणणं आहे त्यांचं? अंजनगावमध्ये 100% काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे। त्या ठिकाणी पंजाचा उमेदवार निवडून आलेला आहे। रिकाउंटिंग मागितल्यावर त्यांना रिकाउंटिंग दिली नाही, अरेरावी तिथल्या अधिकाऱ्यांनी केली। अरेरावी करून त्यांना उद्धटपणानं रिकाउंटिंग न मागता, त्यांचं ॲप्लिकेशन न घेता तो चहा प्यायला गेला, आणि नालायकसारखा परत मग तो 2 मिनिटांनी चहा पिल्यानंतर म्हटलो की तुम्ही ॲप्लिकेशन दिलं नाही। हे असं नाही होऊ शकत। 124 मतं की काहीतरी आहे, त्यांनी घपलत केलेली आहे। 100% तिथे काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे, पण त्यांनी बदमाशी केली। कलेक्टरांशी या संदर्भात बोलणं झालं, काय म्हणणं आहे त्यांचं? कलेक्टरांशी मी बोलणं झालं, पण कलेक्टर म्हणतायत की तो निवडणूक अधिकारी तो होता। मी त्यांना म्हटलं ते व्हिडिओमध्ये पण आलेले आहेत, त्या हिशोबानं तुम्ही रिकाउंटिंग कन्सिडर केली पाहिजे, पण तिथे अन्याय झालेला ही फॅक्ट। काय चित्र अमरावतीचं आहे? अमरावतीनं भाजपचा विजय मेरू रोखण्याचा प्रयत्न केला। जे लोक सत्तेमध्ये आहे त्यांच्या विरुद्ध लाट आहे। महानगरपालिकेमध्ये पण जे लोक सत्तेत आहे त्यांच्या विरुद्ध लाट आहे। हाही लाट रोखण्यासाठी दमदाटी, अरेरावी, साम दाम दंड सगळं काही सुरू आहे। तर एकंदरीतच यशोमती यांनी स्पष्ट केलेलं आहे की सत्ताधारी जे आहेत काम दाम दंडभेदाचा उपयोग करून जे आहे ते विरोधकांना दाबण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात। धनंजय साबळे, मुंबई तक, अमरावती।